नमस्कार. प्रज्ञा देशमुख चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही म्हणाल नेहमी स्वतःला व्यवस्थित ठेवणारी प्रज्ञा आज हे काय अवतार करून बसली आहे. कारण की तब्येत ठीक नाही आहे माझी, आणि कधी ना मॅगी खाणारी मी आज मॅगीसुद्धा खाते आहे, पाहू शकता. तर याचं कारण असं आहे की 2-3 दिवस झालं माझी तब्येत ठीक नाही आहे. हायपर ॲसिडिटी, सारखी वॉमिटिंग होत असल्यामुळे विकनेस खूप होता मला. दवाखान्यात ये जा करत आहे. तर आज मला एकदम अचानक सकाळी एवढं फ्रेश आणि एवढं छान वाटलं, एकदम एनर्जी आल्यासारखं. आणि त्यामुळे मी एक मूर्खपणा केला. मला घरात स्वच्छता खूप लागते, माझ्या सगळ्या जुन्या सबस्क्रायबरांना माहिती आहे. मग मी अशात गावी येण्या जाण्यामुळे ना माझं घराकडे थोडंसं दुर्लक्ष, किचनकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. आणि महिन्याचं जेव्हा आपण किराणा सामान भरतो तर तेव्हा मी पूर्ण किचन स्वच्छ करत असते. खूप घाण होण्यापेक्षा महिन्याला आपण पूर्ण किचन क्लीन केलं तर लोड पण येत नाही तेवढा. तर मेन मुद्दा सांगण्याचा हा आहे की 3 दिवसाच्या आजारानंतर मला आज एकदम ओके वाटलं. आणि मी एवढा मोठा मूर्खपणा केला आहे जो की तुम्ही कधीही करू नका. प्रत्येक गृहिणीला सांगते, आपल्याला जरी असं वाटलं की आता आपल्याला बरं वाटतंय, पण पूर्णपणे बरं झाल्याशिवाय एवढंही महत्त्वाचं नाही आहे. मी खूप सासूच्या शिव्या खाल्ल्या, नवऱ्याच्या शिव्या खाल्ल्या. आज लगेच तुला कोणी करायला सांगितलं, अक्षरशः 4च डब्बे घासले. त्यानंतर मला एवढा थकवा आणि एवढं विकनेस आला, दम लागायला लागला. लाईव्हही चालू होती पण मी असं दाखवलं नाही. मला 2-3 कमेंट्स वाचले की मला दम लागत होता. तर फळीची भांडी म्हणजे किचनची सगळी टोटल भांडी घासली, किचन धुवून काढलं. सगळे जे कडधान्य आहेत, जे वाळवण्याचे पदार्थ आहेत ते उन्हात ठेवले. दाखवतेच तुम्हाला सांगण्यापेक्षा. अशी सगळी भांडी घासली. थोडं समरनी हेल्प केली मला. ही सगळी भांडी घासली. बघा, पाहू शकता केवढा पसारा करून ठेवला. आणि आता तुम्ही सांगा, आता वाजले 4 आणि ही मी आवरणार कधी, ही भांडी भरणार कधी. एनर्जी तर थोडी पण नाही आहे. जिथे तिथे सगळा पसारा करून ठेवला आहे मी आज आवरायला. फक्त सकाळी बरं वाटलं म्हणून अख्खं घरच आवरायला काढलं आहे. हे असं गॅलरीमध्ये उन्हाला सगळी कडधान्य वगैरे ठेवून दिलेली आहेत मी. हे असं उन्हाला दर महिन्याला आपण भांडी घासताना ठेवलं ना, ह्याला कीड वगैरे लागत नाही. तर असं मी सगळे असं सगळं उन्हाला ठेवलं आहे. पोहे वगैरे, शेंगदाण्याला हे उन्हावरून, हरभऱ्याची डाळ, हे असं सगळं गॅलरीत ठेवलं आहे. टेरिसवर जायची माझी काही हिंमत नव्हती, कारण की पक्ष्यांकडे लक्ष द्यावं लागतं. इथे गॅलरीत बसून राहिले थोडा वेळ, पक्ष्यांकडे लक्ष दिलं मी. आणि किचनही दाखवते. नेहमी आवरलेलं घर मी दाखवतच असते, पण कधी पसारा झालेलं घरही दाखवावं लागतं. तर हे आहे सामान. हे सामान भरलेलं आहे. तर अजून काही मी भरलेलं नाही डब्यात, कारण भांडे घासलेली आहेत. असा पसारा सगळं काढून ठेवला मी. पाहू शकता किचनमध्ये कुठे जागा आहे का. आत्ता थोडी मॅगी बनवली, एवढी भूक लागली आणि एवढा पश्चाताप होतोय ना, तेवढा पसारा करून बसली. हा आवरावा कधी. एनर्जी बिलकुलही नाही आहे. ब्लॉग बनवायला सुद्धा आता दम लागतोय. आणि मुलं स्कूलमधून थकून येऊन झोपली आहेत इकडे. बघा किती छान झोपले दोघं बहीण. लाईट आउट आहे. तर सांगायचा मुद्दा हाच आहे, तब्येत ठीक नसेल तर बिलकुल असं करू नका. मी एवढा मूर्खपणा केला आहे. दरवेळेसच शिव्या खाते मी. तब्येत माझी बिलकुल बरी नसताना मी एवढा मोठा पसारा काढून ठेवली आहे. मला आता असं झालं ना की कसं आवरू हे समोर पाहूनच. थोडंसं उठून 2 मिनिटं काही केलं की माझी एनर्जी पूर्ण होऊन जाते. मॅगी मला खरंच एवढं मला ॲसिडिटी आणि वॉमिटिंगचा त्रास होते. मॅगी माझ्यासाठी बिलकुल चांगली नाही आहे, पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे आता. काही करायची माझी हिंमत नाही आहे, खरं सांगायचं तर नाहीच आहे. दाल खिचडी बनवलेली होती सकाळी, आता तेच नाही परत खावं वाटते. आणि कुकर वगैरे सगळं भांडत आहे, ते धुवून घ्या. माझ्यामध्ये थोडंसुद्धाही नाही आहे. ॲक्च्युली ब्लॉग बनवते तर बोलायलाही एनर्जी येत नाही आहे. तर या मॅगी खायला काय करणार, ऑप्शन नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गरमीनी जे ट्रीटमेंट चालू होती, गोळ्या सलाईन वगैरे, त्या हिटनी ना तोंड पूर्ण आले. अक्षरशः पाणी पण झोंबते मला. तर आता स्वतः केलेली चूक स्वतः सुधारावं लागेल. बघूयात रात्री किती वाजतील मला आता हे सगळं आवरायला. नॉर्मली हे खूप मी फास्ट करते, माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट नाही आहे. पण एवढं ॲसिडिटीने मला एवढं खचून टाकलं ना, असं वाटतं मला किती मोठा काय आजार झाला. मला नवल वाटतं त्या ज्यांना जे खूप मोठ्या आजाराला तोंड देऊन नीट झालेत, जे एवढे स्ट्रॉंग आहेत. मला एवढ्या छोट्या आजाराने, 2-3 दिवसाच्या आजाराने मला फार हे करून टाकले, एनर्जी माझी डाऊन करून टाकली आहे. शेअर करावं असं वाटलं. काय करू म्हटलं, चला आता हे माझ्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करावं आणि सर्वांना सांगावं. असंच आजारातून जरी तुम्हाला वाटलं आता मी ओके झाली म्हणून काही एक्स्ट्रा कामे काढू नका, प्लीज करू नका. चला आवडते आता मी. कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मलाही माहिती आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीमधले बरेच जण आता मला कमेंट्समध्ये शिव्या घालणार आहेत, काय गरज पडली होती. फायनली आत्ता रात्रीचे 10 वाजलेत
आणि आत्ता माझं सगळं काम आवरलं आहे. अगदी मी त्यानंतर मी बेडरूम दोन्हीही समृद्धीची बेडरूम, समरची रूम, माझी बेडरूम, सगळ्या हॉल सगळं डीप क्लिनिंग केलेलं आहे. म्हटलं आता उशीर झाला तर झाला, आता पूर्णच आवरून घ्यावं. आणि त्यात माझे मिशोचे 5-6 पार्सल पण आलेत. आता याचेही व्हिडिओ बनवावे लागतील. तर सगळ्यांनी प्लीज प्रेयर करा की मी लवकर बरी होईल आणि असेच लवकर व्हिडिओ पटापट तुमच्यासमोर घेऊन येईल. थोडंसं गावी जाण्यामुळे आजोबा पण एक्सपायर झाले होते. इकडे तिकडे जाण्यामुळे माझे लॉंग व्हिडिओ येत नाही आहे, थोडंसं समजून घ्या. पण कुठेही गेले तरी मी परत यूट्यूबला नक्कीच येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओमध्ये जे मी सांगते त्या सांगण्याचा अर्थ हाच होता माझ्या सर्व महिला भगिनींसाठी, माझ्या सगळ्या फ्रेंड्ससाठी, की तब्येत पूर्णतः बरी झाल्याशिवाय, रिकवर झाल्याशिवाय तुम्हीही कोणती एक्स्ट्रा कामे काढू नका. कारण की आपण हॉस्पिटलमध्ये जातो, गोळ्यांचे डोस घेतो किंवा आपण सलाईन लावून घेतो, तर आपल्याला थोडे दिवस बरं वाटतं आणि असं वाटतं की आता आपण बेटर फील करत आहोत. पण जोपर्यंत तो सलाईनचा असर, डोसचा असर असतो, ट्रीटमेंटचा, तोपर्यंत आपल्याला अगदी बरं वाटतं. पण त्याची वीकनेस आपल्यामध्ये असते. तर मी जी चूक केली आहे ती परत तुम्ही करू नका. पूर्णतः बरं झाल्याशिवाय एक्स्ट्रा कामे काढू नका. मी खरं तर ना एक स्टेप बाय स्टेप कामं करायला पाहिजे होती. मी कसं झालं ते एकदा सगळं काढलं, त्यामुळे मला खूप त्रास झाला. त्रास म्हणजे फक्तच एवढं की थोडं रेस्ट करायची, परत थोडंसं उठून करायची, थोडी रेस्ट करायची, परत थोडंसं उठून करायची. चला, व्हिडिओ जास्त वेळ न लावता व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. नेक्स्ट व्हिडिओ माझे मिशोचे मला जेवढेही पार्सल रिसीव्ह झालेत त्याचे असतील, नक्की पहा. ओके.